संत मीराबाई. मीराबाई ही राजपुतानातील उदयपूरचा राजा रतन सिंग यांची कन्या होय. रतन सिंग हा कृष्ण भक्त होता. पूजेसमयी मीराबाई रोज बापाजवळ बसत असत. बालपणापासून हरिप्रेमाचे बाळकडू मिळत गेल्यामुळे मीराबाईच्या ठिकाणी कृष्णाविषयी दिवसेंदिवस अधिकाधिक प्रेम वाढू लागले. वयात येताच राजाने मेवाडातील चितोडचा राणा कुंभ याच्याशी तिचे लग्न लागले. पती म्हणजेच कृष्ण या भावनेने ती त्याची अत्यंत प्रेमाने सेवा करी. ती रोज कृष्णाची पूजा करून त्याचे गुणगान करी. परंतु हे मीराबाईच्या सासूला खपत नसे. सासू म्हणे, आमची कुलस्वामिनी जी दुर्गा देवी तिचीच तू उपासना केली पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर तू अन्य देवतांची भजने करू लागलीस तर आम्हावर देवीचा कोप होऊन आमच्यावर संकटे निष्पन्न होतील. तरी मीराबाईने आपली उपासना ढळू दिली नाही. ती रोज कृष्ण मंदिरात जाऊन भजन करी. त्या कारणामुळे घरात कलहास प्रारंभ झाला. तिची नणंद उदाबाई हिने आपल्या भावाला व आईला नाना प्रकारे चाहड्या सांगून त्या उभयतांचे मन मीराबाईच्या विषयी कलुषित केले. दादा, मीराबाई रोज एकटीच मंदिरात जाते आणि दरवाजा लावून कोणाशी तरी गोष्टी करते असे बहिणीने सांगितल्यावरून एके दिवशी राणा कुंभ देवळात गेला आणि दरवाजापाशी तो गुपचूप उभा राहून कानोसा घेऊ लागला. तेव्हा त्याला त्याची सत्यता पटली. बायकोवरच्या रागाने त्याने दरवाजाला जोरात लाथ मारले. तोच दरवाजा उघडला गेला, पण त्याला आतमध्ये मीराबाई व्यतिरिक्त दुसरे कोणीच दिसले नाही. तरी इतका वेळ तू कोणाशी बोलत होतीस असा त्याने तिला प्रश्न केला. तेव्हा कृष्णाकडे बोट करून याच्याशीच, याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाजवळ माझे मन मोकळे करणार असे तिने सांगितले. ते तिचे सांगणे त्याला पटले नसल्याने त्याचा राग अन्नावर झाला. त्या भरात त्याने तिला मारण्यासाठी म्यानेतून तलवार बाहेर काढली. तोच समोरील भिंतीवर स्वतः पूर्ण विचार केल्याशिवाय दुसऱ्याच्या सांगण्याने दुष्कृत्यास प्रवृत्त होऊ नये असा एक श्लोक लिहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा तो दचकला. त्या दिवसापासून आईच्या व बहिणीच्या सांगण्याकडे तो दुर्लक्ष करू लागला. त्यानंतर मीराबाई रोज कृष्ण मंदिरात जाऊन जरी भजन करी तरी तिला तो काहीच बोलत नसे. पुढे मीराबाईच्या कृष्ण भक्तीचा प्रकाश चहूकडे पसरल्यामुळे तिच्या दर्शनासाठी व भजन ऐकण्यासाठी कृष्ण मंदिरात दिवसेंदिवस अधिकाधिक लोक जमू लागले. एके दिवशी दिल्लीहून अकबर बादशाह तानसेनला बरोबर घेऊन साधू वेशाने मीराबाईकडे आला. येतेवेळी तिची परीक्षा पाहण्याचा त्याने विचार केला होता, पण तिचे दर्शन होताच त्याचा तो विचार साफ मावळून गेला. तिच्या भक्तीच्या प्रतापाने त्याची मतीच कुंठित झाली. भजन संपताच त्याने तिला नमस्कार करून नवरत्नांचा हार अर्पण केला आणि तो स्वस्थानी परतला. अकबराने हार दिल्याची बातमी कानी पडताच राजाचे मन मात्र आपल्या पत्नीविषयी साशंकित झाले. त्यावर एका पेल्यात विष घालून ते त्याने मीराबाईला पिण्यास सांगितले. तो पेला नेहमीप्रमाणे मीराबाईने कृष्णमूर्ती पुढे ठेवला आणि ती भजन म्हणू लागली. आरतीनंतर प्रसाद म्हणून तिने ते विष प्राशन केले, पण देवाने त्या विषाची अमृत केल्यामुळे त्यापासून तिला काहीच बाधा झाली नाही. तरी पण राजाच्या हृदयाकाशातील विकल्पाचे अभ्र वितळले नाही. आपण, बहीण व आई असे तिघे जण छळीत असताही ही सदा आनंदित कशी असते? हे होऊच कसे शकते? हिचे खचित कोणावर तरी प्रेम असावे अशा विचाराने एके दिवशी तो पत्नीला म्हणाला, या उपर मी तुझा सहवास करू इच्छित नाही. तेव्हा तू नदीत उडी टाकून घे. जगून माझ्या नावाला बट्टा लावण्यापेक्षा सत्वर तोंड काळे केलेले बरे. पतीची आज्ञा शिरसावंध मानून मीराबाई नदीकाठी गेली.
कृष्ण स्मरण करून ती आता नदीत उडी टाकणार इतक्यात कृष्णाने तिला दर्शन दिले. वर वृंदावनात जाऊन राहण्यास सांगितले. पुढे ती वृंदावनात जाऊन सदा कृष्ण ध्यानात निमग्न राहू लागली. तिथे असंख्य बंधू भगिनींना प्रेमामृत व नामामृत पाजून तिने त्यांचे दुःख हरण केले. पुढे तेथून ती द्वारकेत जाऊन राहिली. शेवटी तेथेच कृष्ण प्रभूच्या पायी ती ऐक्य झाली. देवतारी त्याला कोड मारी. या गोष्टीतून आपण हे शिकलो की जेव्हा स्वतः श्रीकृष्ण आपल्या भक्तांना तारण्याची जबाबदारी घेतो तेव्हा जगातील कोणतीच व्यक्ती व दुराचारी शक्ती कृष्ण भक्ताचं काहीच बिघडू शकत नाही. संकटे येतील त्या भक्ताच्या आयुष्यात, पण त्या संकटांशी लढण्याची ताकदही स्वतः श्रीकृष्णच देतील. हरे कृष्ण. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल क्षण विकास याला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.